हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। उन्हाळ्याचा सीझन आहे आणि कैरीचाही सीझन सुरू झालेला आहे। यासाठी बघा मी आज कैरीचं सार आणलेलं आहे। जेवणाची चव वाढवणारं असं हे सार करायला अगदी सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक कैरी घेतलेली आहे। थोडीशी आंबट कैरी आहे ही आणि गॅसवर आपण जसं भरताचं वांग भाजून घेतो तशी ही कैरी मी भाजून घेतलेली आहे। बघा साल अशी अलगद निघायला हवी इतपत आपल्याला ही कैरी भाजून घ्यायची आहे। परत इथं मी फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे। बघा जिरे आणि मोहरी आहे, कढीपत्ता, हळद आहे, 2 लाल मिरच्या आहेत आणि थोडीशी हिंग आहे। परत 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या तिखट नाही आहेत मिरच्या, जर तुमच्याकडे तिखट मिरच्या असेल तर एकच घ्या। मीठ आहे, थोडासा गूळ आहे। बघा कैरीचं मी व्यवस्थित कवर काढून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कैरीचा पल्प आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आपण पाणी घालून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। बघा बारीक करून झालेलं आहे आपलं। अगदी झटपट असं हे सार तयार होतं आणि जेवणाची लज्जत वाढवतं। ठीक आहे, बघा बारीक करून घेतलेलं आहे। आता साधी कृती आहे। कढईमध्ये तेल थोडंसं गरम करायचं आहे आणि व्यवस्थित फोडणी घालून द्यायची। बघा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूणही वापरू शकता, पण आज आपण बिना लसूण आणि कांद्याची रेसिपी ही बनवलेली आहे। आता आपण बघा याच्यामध्ये मगाशी जे आपण मिक्सरला बारीक केलेलं होतं तो पल्प याच्यामध्ये घालून देणार आहे। बघा या पल्पला व्यवस्थित फोडणी बसलेली आहे। आता काय करायचंय, एक कैरीसाठी इथं मी बरोबर 2 ग्लास पाणी वापरणार आहे। हे सार अगदी पातळसरच असतं, त्याच्यामुळे पाणी याच्यामध्ये जास्त वापरावं लागतं। बघा 2 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती झटपट हे सार तयार होतं। हे सार भाताबरोबर आणि त्याबरोबर पापड म्हणजे एकदम व्यवस्थित कॉम्बिनेशन होतं। ठीक आहे, बघा आता आपण याच्यामध्ये मीठ घालून देऊया आणि चवीपुरता गूळ घालून देऊयात। गूळ नसेल तर तुम्ही साखरही वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या साराला उकळी येऊ देऊयात। बघा कैरीचं सार आपलं तयार झालेलं आहे। छान अशी उकळी आलेली आहे। 2 मिनिटांसाठी आपण हे सार व्यवस्थित उकळून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत। एकदा या पद्धतीने कैरीचे सार बनवून बघा, चवीला अगदी भन्नाट लागते आणि तोंडाला बघता क्षणी पाणीही सुटते। तर बघा असं हे आपलं चटपटीत आणि एकदम मस्त कैरीचं सार तयार झालेलं आहे। माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण की बरीचशी लोक फक्त रेसिपी बघतात, लाईक करतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात। त्यामुळे प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा मस्त असं आपलं कैरीचं सार रेडी झालेलं आहे। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की हे सार कसं झालंय।